कुत्रा. याला लय व्हिडिओ बनवाय नाच बाबा. आई रडते काय ओके झालं. तर राम राम मित्र, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 10 आणि आता आपण तर का नाही आपल्या गावात आला. आज बार्शीवर नाही का उद्या परदिवशी 2 दिवस आपल्या गावची यात्रा आहे, त्यामुळे सगळे आले. भैया प्रथम भैया आला पुण्यावरनं, भैया आला सांगलीवरनं, मी त्याचे तर काहीच असतो. आता का नाही आम्ही क्रिकेट खेळायला बघू शकतो. मागा लाइटिंग दिसते गावात. तर पुढे काय काय ब्लॉग मध्ये बघा. नियोजन करला काय झालं कोणते गं जाऊ? काय प्रॉब्लेम आहे तुला? काय प्रॉब्लेम नाही नको. त्या 4 गावी जायचं. बरं 4 काम न तुमच्या रानातली बाळोबा ही कोणचा आहे? आपे चिकन वगैरे आहे का कुठे? आप्याची जायची तर काय सोन आहे नको. आता गाडीवर जाऊन आली चालत. गाडीवर का चालत? कसल्या शरीर लावा लागले. अरे गाडीवर जायचं ते आता गाडीवर काय चोरट्याचा माहोल चालू आहे. काय फालतू बोलतो लागा तू? काय दांडके आपण जायचं तू बस आम्ही जातो. चल चल मी चाललो घरी. चार चल लागा आम्ही आहोत सोबत. चल कारखाना लांब होतंय लय लांब होते कारखाना. इथे माळावर चल मग ऐकत बी नाही जसं गेलं कधी फाट्यावर जाऊन काय करायचंय? फाट्यावर जाऊ ना तिकडं पुढे बाबा बसला. त्याची काय त्याच्या टिंगल्या करून काय टिंगल्या करणार आहे आपण? ह्याला म्हणलं जाऊ वर तर ऐकत बी नाही. कशाला बी त्यांच्या राहणार जायचंय. आले काय जायचं काय फाट्याकडे जाऊ मालवडीकडे जाऊ तिकडे काय मग राहू मग नका जायला. अरे क्रिकेट खेळत नाही रे, दिसत नाही रे. फिरून गावात येऊ काय आता राहू द्या आपल्या फाट्यावर जाऊन काय करायचं तिथं? बाबा एक विचार म्हणते तुला उद्या गावावर द्यायला काही खरंच गावावर काय लागायचं हे असले घाण करतो काहीतरी. मोबाईल तर इथं बसून काय काहीतरी केलं तर काहीतरी मजा येते, नाही तर मजा येत नाही. काय उपयोग आहे नाहीतर बसू किती वेळा मन भरेल तोपर्यंत. अरे गावात काय बसतो? कोण आहे गावात? कोण आता येत ना कोण होतो कोण सोन लाइटिंग वालीच माणसं आहेत फक्त गावात, दुसरं कोण नाही. तडपडते. तर मित्रांनो आता माळावर जायचा प्लॅन कॅन्सल झालाय. आता क्रिकेट खेळायचा प्लॅन ठरलाय. आता बघा तयारी पुढे चालू आहे. तर मित्रांनो आम्ही माळा जायचा प्लॅन केलता क्रिकेट कॅन्सल करून, कारण इथं अंधार पडायला होता. इथं बॉल कुठे चालला पुढं दिसत नाही म्हणून प्लॅन कॅन्सल केलता. पण पुन्हा आम्ही बल्ब लावलो काहीतरी करायला लागलो. पण चैत्यामुळे ही प्लॅन कॅन्सल झालता. त्यांच्या राहणार जायचं होतं, ते बी गाडीवर चालत बी नाही, फक्त 2 माघार यायचं होतं. पण ते रडायला लागले लोक रात्री जायला. काय माहित आहे गावात काळ तू जन्मदर जेवढे मी तर राहिलोय. हा तर मित्रांनो आमचा बॅट बॉल खेळायचा पूर्ण प्लॅन कॅन्सल झालाय. फक्त कशामुळे? अंधारात दिसण्यामुळे. फक्त नंतर प्लॅन काय केला आम्ही, मी भैया आणि चैत्य आता राहणार चालला तुम्ही बांबूचा पुढा घेऊन. बघू शकताय आता संध्याकाळच्या वाजत 11:30. आता आम्ही चाललो राहणार. आमची प्लॅन होता गेले वरच्या राहणार जायचं किती 1 किलोमीटर आहे. पण चैत्याला रडायला लागलं होतं. पण आता म्हणजे प्लॅन जवळ झाला जायचं. पुढं काय करते ब्लॉग मध्ये बघा. ए यार त्याला कशाला ती पडलं कुठं तरी. घेतो बरोबर तिथपर्यंत घेतो बरोबर घेतो बरोबर. चल मला जागा ठेवा फक्त मागे सर काय कॅरेजवर वस्तू. चल मागे सर काय बाटली एकच का? बाटली नुसतं पुढे थांबवायचा. ब्रेक लागत नाही खालचा कसला आता सांगतो. कुठला ब्रेक लागते? वरचा बी आधार आहे. दमादमांची गाडी लागते तुमचा खंड आहे. कडन की कडन पाय वर घ्या चांदी राखतो ते.
ओंकार खाली हवा बघ जरा. तर मला दिसणार आहे थांबव म्हणजे टोकणार समोर ना इकडून लाईटिंग जरी यात्रा चाललेली आहे सगळीकडे कोणतं आलतं कोण नांगर कसत नेलाय वरपर्यंत जावा पुढा मायापेक्षा काय करणार हा चला बाबा लय काय बेता तुम्ही हे काय याला काय येतंय हा तर घे पुढं तिकडं घाल चाल गाडी ए थांबा पळव चल मला उगे यार थांबा थांबा तसं का बर हे पुढं सर कॅरेजर माग पुढं सर उतरतो नाही रे आम्ही एकदम थांब हल नको थांब आता हलतोय काय मी तुम्ही हलता चेष्टा करता त्याची फ्लॅशबॅक कमी होतंय गाडीचा बी हळू घे मध्ये गाडी गेली काय खरं नाही मध्ये घाल मधनं चांगला आहे म्हणजे पुढली म्हणजे उद्या यात्रा हॉस्पिटलमध्ये निघाव्यात माझी वाय युनिव्हर्सिटीची रिकामा झाली झाली 10वी मला जॉबला जायचंय बाबा बघ काय एक जण म्हणत बाय मला तर म्हणत तुला ट्रेनिंग मध्ये माझा आलाय गावाकडे गेलाय आला नाही ट्रेनिंगच्या मध्ये सोडून एक तर न सांगता आलोय माहिती आहे ट्रेनिंग चालू आहे रंबो कंपनीचं सोडून आलोय या गावाची यात्रा आहे म्हणजे इकडे उजव्या हाताला मळावर जायचं काय बघ थांबू दे भैया थांबू टेंग चढत नाही चौघाला काय दोघाला चढत नाही टेंग इतका मोठा टेंग चढण्यासाठी त्या दोघा जाऊ दे पाड चाल अवघड राहणार समजा अंधार तुम्हाला गाडी चढती लागे काय माणसं गाव मारणाचं खाली राहते इथं रोडवर थांबू बाबा सध्याला घेऊ बोलवून कुठं एवढे लाईट नव्हती दाबून तिथे इथं झोपतंय इथं झोपतंय सदा कुठं आहे कुठे आहे टॉर्च दिसते तुला हम हमारे चाहते पोछे आखिर इधर आहे हिचं बसायचं का दार पडायचं का जरा मोकळ्या चला असं खालनं कशाला आला मोकळ्या बसण्यासाठी इधर गाडी घे माझा ऐक तिकडे लाव गाडी बैलगाडीत वावरात लाव गाडी आण बैलगाडीत बसू घे गाडी आण वावरात लाव वेळ करू नका नाही धंदी अरे चल आण हित ना आम्हाला ते आवडते आधी तर गाड फटा लागली मी एकदा खाली बसून होतो फक्त नाही किती वर आलो आपण म्हणजे ते डुकर येते डुकर बैलगाडीत बसू ऐका माझं हे चला रे काय चालू जरा काय नसते रिकामी हे थांबव बाय टायर फुटलं माघार द्यायचं घरला मका होती मका बस गुसा 10 काढ 20 काढ एखादं बस निवांत तिकडे बसा रे बैलगाडी एक बैल तिकडे एक बैल इकडे तसंच असतं त्यांच्याकडे इकडे कुठे इकडे बसू बसा केवळ शिराय बघ महाराज माणसाला काय वेगळं वाटायचं मध्ये बसले गोल करून 10 रुपये तसलं वाटतंय पाणी कुठे चालू आहे नवीन विहीर कुठे तुमची हे काय इकडे आहे इकडे नवीन विहीर कंड सुटे हिरीवर जायचं इथं पाणी प्यायला इथं पोहून जाऊ चल दोघं जाऊ टॉर्चन कर कशाला त्याचा कळशे भरलेले आणू दिवसभर येड्या भोकाच्या आता कमी पडलं आणून आपण
त्यांची का अपदा करला तिकडे कुठं चालला मुताय लागलोय आणि कुठं जातोय थोडं काम येतं वर मग हे बसा सारा ते अंगात कंड आहे आपल्या मना बघा इथे खालनं वर यायचं आणि बांबू खायचं आलो रे बाबा बघा शेजारी पाजारी का आहे का आठवण असली आठवण फक्त ह्यांच्या अंगात किती स्नॅप टाकायचं कंड आहे इतक्या रात्री सुद्धा ह्याच्या तर अंगात लय कंड आहे स्नॅपचा ह्याचा कशाला गेलं स्नॅप टाकायचं त्याचं दाखवलं होतं अक्का स्नॅप मध्ये काय खरं नाही पण उद्या तर आपली यात्रा उद्या तर राडा भांडरा समजा असलं करून काय व्हायचं उद्या त्याला काय पडत का नाही 50 बांबत किती 40 वाटतं ना 40 आम्ही चौक आता 10 वाटणी येते घरी जायचं घर वाटत नाही मला तर त्यात आहे काय नाही मार देखील का लगा इथे घोट पाणी पिला चौथ्या बांबूला पाणी सुटलंय का संपायचं नाही कुणी होय भैया चौथा बांबू चालू आहे आता शिक अरे पाण्याचा काहीच फरक पडत नाही मला तर घेऊन जाऊ बांबू इथे ठेवून जाऊ डोळ्यात बघत पाणी घालायला काय ते तुला सण होते ओढ पाचशे ओढ अंगल डाला धंदा बाबा समजाच काय करणार मित्रांनो पण आहे आम्ही इथनं माळावर आता फोन झाले खाली गावात जाण्यापेक्षा इथनं माळावर चालला अजून इथनं पुन्हा 2 किलोमीटर फिरून माळावरनं मालवंडीवरनं गावात जायचं मी भैया जर म्हणतो आम्ही भैया आणि भैया तिघं जर आम्ही तयार झालो जायचं म्हणणं गेलो आम्ही मोबाईल काय लावले तुम्हाला दाखवतो बघा हे हनुमान चालीसा लावली त्याच्या लागले द्यायला राडा झालाय समजा एकदम सरळ जाऊ दे वळू नको कुठं वाटत तर व्हायला का माझ्या पुढं कुठं आहे नवलाय माझ्या बाबू पडायला लागले पण माणसं येते त्याच्या लागत नाही का आला तर मित्रांनो आम्ही माळावर नंतर घरी आलो माघारी किती झाली काय तर 12:03 आता 12 वाजून 5 मिनिटं झाले आम्ही तर नाही जरा एक मोठा किस्सा झालता पण ती ब्लॉग मध्ये घेऊ शकलो नाही मी कारण लई मोठा रडा होता समजा माळावर काय सांगायचं तुम्हाला तर आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये